मला वाटतं गेल्या 2-3 दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्या मुंबईसाठी फार महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाच्या आहेत. ज्या दोन बातम्या मी आपल्या समोर ठेवणार आहे त्या दोन्ही बातम्यातून हे कळतं आणि हे दिसतं की जे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो तेच सत्य होतं आणि सत्याचा आज मोठा विजय झालेला आहे. पहिली बातमी जर आपण पाहिली असाल तर ही आहे. मेट्रो लाईन 6चं कार डेपोचं काम कांजूरमार्गच्या ठिकाणी ह्या वर्षापासून सुरू होत आहे. त्याच विषयाला जर आपण पकडलं तर मला वाटतं परवाकडे ही ई टेंडर नोटीस सगळीकडे आली होती. कांजूरमार्गच्या जी जागा आहे जिथे आम्ही इंटिग्रेटेड कार डेपो करत होतो त्या जागेवर खरं तर आम्ही लाईन 3, लाईन 6, लाईन 4, लाईन 14 म्हणजे मुंबईतले 2 लाईन्स आणि मग MMR रिजनमध्ये जाणाऱ्या 2 लाईन्स ह्या एकाच जागेतून कार डेपोमधून आम्ही सगळ्या ते इंटिग्रेट करणार होतो. पण तेव्हा आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने त्याच्यावर आपला अधिकार बजावण्याचं काम केलं. कोर्टात गेले, मग कोणतरी प्रायव्हेट बिल्डरला आणलं, त्या केसमध्ये त्यांना घुसवलं होतं आणि हे सगळं वातावरण दूषित करून त्यावेळी कार डेपो आरेवरनं जो आम्ही कांजूरमार्गला हलवला होता, आमचं सरकार पाडल्यानंतर पहिला निर्णय या खोके सरकारने जो घेतला तो हा होता की पुन्हा एकदा तो कार डेपो कांजूरमार्गवरनं आरेला नेण्याचा. ह्याच्यात आमच्याकडून तरी कुठेही इगोची गोष्ट नव्हती, कुठेही वैयक्तिक वाद नव्हता, असं नव्हतं की कुठेतरी आमची जमीन आहे आणि आम्हाला त्याचा मोबदला मिळणार आहे. पण हेतू साफ होता की एकतर आरेचं जंगल वाचावं. महाविकास आघाडी सरकार असताना 808 एकर जंगल आपण तिथे घोषित केलं. त्याचबरोबरीने ती जी जागा होती MMRCLची ती हलवल्यानंतर आपण तिथे एक फॉरेस्टचा अभ्यास केला आणि तिथे 5 बिबटे राहतात हे आपल्याला त्या CCTV आणि कॅमेरा ट्रॅपमधून सापडलं गेलं. पण हे सरकार बदलल्यानंतर तो रिपोर्ट काही अजून यांनी मान्य केलेला नाही. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात, पर्यावरण जरी 1 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवलं तर हे 4 डेपो जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा 4 जागा ज्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. मग आपण पाहिलं असेल आरेमधली जागा होती, मेट्रो 6साठी कांजूरची जागा जी आम्ही पहिल्यापासून बोलत होतो तीच जागा आता तिथेच बरोबर गेलेल्या आहेत. आणि मग 2 ठाणे जिल्ह्यात जागा ज्या मेट्रो लाईन 4 आणि 14साठी त्यांना आता विकत घ्यायला लागणार, त्याचा मोबदला द्यायला लागणार, कोणाकडून त्या जागा येणार, हा सगळा वेगळा विषय झाला. पण ह्याच्यात कमीत कमी मुंबईचे आणि महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचले असते. कारण 2-2.5 कोटी जर प्रत्येक कार डेपोवर खर्च झाला तर साधारणपणे 9-9.5 कोटी आपल्या ह्या कार डेपोला नुसतं विकत घेण्यात ज्या लोकांकडून ज्यांची जागा असतील त्याच्यात जातात. ठाणे जिल्ह्यात आता मला माहीत नाही त्या जागा कोणी घेतल्यात, कोणाला त्याच्यात किकबॅक मिळणार आहे, त्याच्यात कुठचे मुख्यमंत्र्यांचे किंवा आजूबाजूचे लोकांचे काही इंटरेस्ट आहेत का ह्याच्यात मी जाणार नाही. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की इंटिग्रेटेड कार डेपो करत असताना महाराष्ट्राचे पैसे वाचले असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे 4 कोटी जनता ही एका इंटिग्रेटेड डेपोमधून कनेक्ट झाली असती. पण आज आपण पाहताय की कुठेही प्रशासनावर काही पकड नसताना जी घटनाबाह्य मुख्यमंत्री काम करत आहेत, कोणाच्या तरी दबावाखालती, मग त्यांचे मित्र असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर असतील, मला माहीत नाही, पण 4 जागा 4 वेगळ्या डेपोजसाठी म्हणजे 4 कॉन्ट्रॅक्टर्सना काम आणि मग परत ह्याचं रेग्युलर मेंटेनन्स सर्व्हिस परत कॉन्ट्रॅक्ट काढायचं म्हणजे 4 अजून लोकांना वेगळं काम. हे नुसतं कॉन्ट्रॅक्ट करत जर आपण पाहिलं तर ह्याच्यात आपल्या राज्याचं हित कोणी पाहत नाहीये. तसं जर पाहिलं गेलं तर ह्या जागेवर कांजूरमार्गच्या जागेवर जेव्हा आम्ही सांगितलेलं की ही जागा आमचीच आहे, महाराष्ट्र शासनाची आहे आणि तिथे आपण हे 4 कार डेपो एकत्र आणू शकतो, तेव्हा केस कोणी केली होती? केंद्र सरकारने. गंमत अशी आहे की महाराष्ट्र म्हणून आपण भारतातच आहोत ना. केंद्र सरकार जरी कुठच्याही पक्षाचं असलं तरी एका व्यक्तीच्या किंवा काही व्यक्तींच्या इगोसाठी तुम्ही आम्हाला आड जाणार. मेट्रो जी बनत होती मेट्रो 3 ती पण खरं त्याच्यात पण मला वाटतं 50% भागीदारी ही केंद्र सरकारची आहेच. मग नक्की तुमचं भांडण कोणावर होतं? मूळ मुद्दा हाच राहतो की महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा द्वेष का आहात, तुम्ही एवढे अँटी महाराष्ट्र आणि अँटी मुंबई म्हणून का वागता? जे तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार पाडलं ते अँटी महाराष्ट्र होतं. राजकीय गोष्ट जरी करायची नसली तरी आज जर तुम्ही पाहिलं तर ही कांजूरमार्गची जागा ह्याच्यावर उत्तर देताना ह्याच जुलैमध्ये श्री राधाकृष्ण विखे पाटील जे रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत त्यांनी पण उत्तर हेच दिलंय की ती जागा जी मेट्रोसाठी आपण घेतली होती ही महाराष्ट्र शासनाचीच जागा आहे.
हे आत्ता सध्या भाजपमध्ये आहेत आणि भाजपचे मंत्री आहेत, खोके सरकारमध्ये आहेत. त्यांनी पण हेच उत्तर दिलंय आणि हे अधिवेशनात उत्तर दिलेलं आहे अनिल परब साहेबांना ह्या जुलैच्या सेशनमध्ये की ही जागा आमचीच आहे. म्हणजे एकच गोष्ट ह्याच्यातून कळते की जे महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही पाऊल उचललेलं की इंटिग्रेटेड कार डेपो करायचं, महाराष्ट्राचे पैसे वाचवण्याचं, पर्यावरण जपायचं, ते योग्य होतं. आणि आज नुसतं आम्ही बोलत नाही तर हे खोके सरकार पण आमचा निर्णय होता त्याच्यावर शिक्कामोर्तब करत आहे की होय, ती जागा कांजूरमार्गची ही महाराष्ट्र शासनाचीच होती. त्या केसेस विड्रॉ झाल्या, चुकीच्या झाल्या, त्यांनी काय केलं मला माहीत नाही, पण केसेस आज गायब झालेल्या आहेत. कोर्टात आता हे चालत नाहीये, बंद झाले कोर्टमध्ये केस, आणि ही जागा आता ती मेट्रो 6ला देतात. माझी आज परत एकदा स्पष्ट मागणी असणार आहे ह्या खोके सरकारला जे आता निर्णय घेत आहे की आज जर ही जागा तुम्ही कांजूरमार्गची जागा जर मेट्रो 6साठी घेत असाल, तुम्ही मेट्रो 3 RA तर वाट लावतच आहात, जंगल कापत आहात, तिथे तुम्ही आता बांधायला सुरू केलेलं आहे. पण अजूनही मेट्रो 4 आणि 14साठी जी जागा तुम्ही विकत घेणार आहात तिथे पैसा न खर्च करता, पैशाची उधळपट्टी न करता तुम्ही एकाच जागेतून करा. कारण कार डेपोला जाते कधी मेट्रो बोगी? महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग मेंटेनन्ससाठी, प्रत्येक रात्री काही जात नाही. तर तुम्ही अजूनही हे पैसे वाचू शकता महाराष्ट्राचे आणि कॉन्ट्रॅक्टर्स कमी करू शकता. आज पुन्हा एकदा मी मागणी करतोय की सगळे कार डेपोज तुम्ही कांजूरमार्गला न्या, कमीत कमी लाईन 6, लाईन 4 आणि लाईन 14चे तरी तुम्ही नेले पाहिजे. दुसरी मोठी बातमी जी आज मला पेपरात दिसली आणि ते पाहून पण आनंद झाला ते म्हणजे जानेवारीपासून आपल्याच माध्यमातून मी दुसरा विषय घेत होतो, तो म्हणजे रस्त्याच्या घोटाळ्याचा. आपल्याला आठवत असेल 14 की 15 जानेवारीच्या आसपास मी पहिली बैठक आपल्या माध्यमातून घेतली आणि पहिली ही बातमी जनतेसमोर आणली. त्याच्यात आपल्याला प्रत्येकाला मी दाखवलं होतं की हे 5 कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना कसं ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलं गेलं, त्यांनी जिंकले कशी बिड्स आणि सरासरी 8% ह्यांना फायदा कसा होत होता. तेही किंमत वाढवल्यानंतर, ते झाल्यानंतर अर्थात ते 8% ह्या सरकारला कमी करायला लागले कारण आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातून ते लोकांसमोर आलं. पण दुसरं म्हणजे ॲडव्हान्स मोबिलायझेशनसाठी 625 कोटी जे होते ते आपल्या माध्यमातून मी हा विषय सतत घेतल्यानंतर 625 कोटी देखील म्हणजे जे प्रॉफिट होणार तर 400 कोटीचं आणि 625 कोटी साधारणपणे 1000 कोटी आपण ह्या मुंबईचे वाचवले. हे वाचवल्यानंतर तरी देखील आपण दबाव त्यांच्यावर टाकत होतो की जे तुम्ही भूमिपूजनं 18 जानेवारी 2023ला केली होती त्याचं पुढे काय झालं. जानेवारीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली, फेब्रुवारीमध्ये घेतली, मार्चमध्ये घेतली, अधिवेशनात हा विषय घेतला, एप्रिलमध्ये विषय घेतला, मेमध्ये घेतला आणि मेमध्ये मला एक यादी आली BMC कडून. ती यादी ही आहे. साधारणपणे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी आणि मुंबईच्या जनतेसाठी सांगतो की जे वर्किंग सीझन असतो रस्त्यांसाठी तो 1 ऑक्टोबर ते दुसऱ्या वर्षाचा 31 मे पर्यंत असतो. ही यादी मला 31 मेला मिळाली होती. साधारणपणे 50 रोड्स प्रत्येक वॉर्डातले आणि एक सुद्धा रोड पूर्ण झाला नव्हता. सगळे सेफ स्टेज म्हणजे अर्धवट, पण पाणी तुंबणार नाही, पाणी तर तुंबलंच, जो घोळ व्हायचा होता पावसाळ्यात तो झालाच, पण एक सुद्धा रस्ता हा पूर्ण केला नव्हता. आज बातमी ही आलेली आहे की मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नोटीस. ही लोकसत्तेची बातमी आजची. म्हणजे जे मुख्यमंत्र्यांचे कॉन्ट्रॅक्टर्स आवडते जे मी सतत सांगत होतो ते आज ह्या बातमीतून पण कळलेलं आहे. तसंच मला वाटतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण बातमी आलेली आहे. पण दक्षिण मुंबईतले शहरातले रस्ते ज्या मोठ्या पॅकेटमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला गेलेले, परत एकदा मी कॉन्ट्रॅक्टरचं नाव घेणार नाही, पहिल्यापासून घेतलं नाही 5 कॉन्ट्रॅक्टर्सचं नाव, कारण कॉन्ट्रॅक्टर्सचं आपलं देणं घेणं नाही. मी हा लढा कॉन्ट्रॅक्टर्सच्या विरोधात नाही, कारण कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला कामाला लागतातच, पण हा लढा ह्या सरकारमध्ये जो 100% भ्रष्टाचार चाललेला आहे त्याच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांतल्या मर्जीतली म्हणजे नक्की काय हो, त्यांनी निवडलेले कॉन्ट्रॅक्टर्स जसेही असतील तसे. पण आज त्या शहरातल्या कॉन्ट्रॅक्टरला नोटीस गेलेली आहे 15 दिवसाची टर्मिनेशनची नोटीस की आम्ही तुम्हाला रद्द का करू नये. मला जे सांगण्यात आलं, काही अधिकारी मला सांगत होते त्यांची नावं घेत नाहीत नाही तर त्यांनाच नोटिसा निघतील किंवा त्यांच्यावर धाडी पडतील. पण त्यांनी पण सांगितलं होतं की पावसाळ्याच्या आधी पण ह्या लोकांना नोटिसा जाणार होत्या, पण कुठच्या तरी कोणीतरी नातेवाईकांनी वगैरे काही सेटलमेंट केलं असेल आणि CMOतून फोन आला होता की हे आता कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नका. पण आज आपण पाहतोय की दक्षिण मुंबईतलं कॉन्ट्रॅक्ट हे रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता 2 गोष्टी होऊ शकतात. 15 दिवसाची नोटीस असते, कदाचित 15 दिवसात सेटलमेंट होईल आणि ही नोटीस मागे घेतली जाईल, किंवा नाही तर ह्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल, पेनल्टी भरायला लागेल आणि ब्लॅकलिस्ट होतील. मूळ प्रश्न हाच राहतो की जी मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हा घोटाळा आहे. आज सिद्ध होतंय
की हा घोटाळा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना जे घटनाबाह्य आहेत त्यांना काम करता येत नाही, जे प्रशासक बसलेत त्यांना पण मी विनंती करतो, माझ्यासोबत इथे 2 माजी महापौर बसलेले आहेत, कधीतरी यांना पण विचारत जा, कारण 25 वर्ष मुंबई जी सांभाळलेली आहे ती ह्या सगळ्या नगरसेवकांनी आणि महापौरांनी सांभाळलेली आहे. आपण गेले 2-3 वर्ष जो काही प्रशासक म्हणून काम करताय, गेले 1.5 वर्ष, आणि त्याच्या आधी म्युन्सिपल कमिशनर म्हणून, कुठेतरी ह्या लोकांचा एक्सपिरियन्स तुम्ही हाती घेतला पाहिजे. कारण हे जसं झालेलं आहे तसंच प्रत्येक रस्त्याचं होणार आहे. आज तारीख काय हो? 13 ऑक्टोबर, बरोबर आहे. म्हणजे 1 ऑक्टोबरला जी रस्त्याची कामं सुरू व्हायला पाहिजे होती ती झाली आहेत का? नाही झाली आहेत. म्हणजे जर आजपासून कामं जर सुरू झाली नाहीत रस्त्यांची, तर तुम्ही कामं सुरू करणार कधी आणि ती संपवणार कधी? बरं, नवीन कामं कधी घेणार? आता हे जर कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं तर मग तुम्ही ह्याच मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देणार की जे जुने कॉन्ट्रॅक्टर मुंबईत काम करत होते त्यांना तुम्ही देणार? आणि हे सगळं करायला तुम्हाला टेंडर शॉर्ट नोटीस जरी काढली तरी 2 आठवडे तरी द्यायला लागतील. म्हणजे जाणार हे काम नोव्हेंबरपर्यंत, टेंडर उघडेपर्यंत डिसेंबर उजाडणार. पुन्हा एकदा तीच स्टोरी होणार की जे मागच्या वर्षी झालं ते या वर्षी होणार, की 2 वर्ष अशी जातील मुंबईची जिथे रस्त्याची कामं झालीच नाही. का? तर जे करप्ट मॅन आहेत, सीएम, त्यांचे आवडते बिल्डर, त्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या मर्जीवर आज मुंबई महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असतील, चालत असतील. आणि हे नुसतं मी मुंबईचं बोलतोय, अजून नागपूरचं, नाशिकचं, ठाण्याचं, पुण्याचं हातात आलेलं आहे सगळं काम. पण आज आपल्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा जनतेला सांगेन की शिवसेना ही मुंबईसाठी जे काम करत आलेली आहे, महाराष्ट्रासाठी जे काम करत आलेली आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे काम केलं हे आपल्या समोर आहे. काही बारकाई आम्हाला पण माहिती असतात, कारण गेले अनेक वर्ष आम्ही या मुंबईच्या कामांमध्ये नीट जपून जोपासून काम करत आलेलो आहोत. रात्री अपरात्री आम्ही मुंबईचे रस्ते इन्स्पेक्शनला बघायला गेलेलो आहोत. आणि जिथे आम्ही सांगतो की हे चुकीचं होत आहे, ह्या घटनाबाह्य सरकारने थोडं तरी ऐकून घ्यायला पाहिजे. जर त्यांच्या मनात घोटाळा करायचाच असेल तर करू शकतात. कर्नाटकाचं सरकार आपण पाहिलं, 40% सरकार होतं. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे खोके सरकार चाललंय त्याचा जन्मच खोक्यातून झालेला आहे आणि 100% करप्ट सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. मी पुन्हा एकदा ह्याच सरकारला प्रश्न विचारीन की हा भ्रष्टाचार आणि हा द्वेष मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात एवढा का आहे की काही झालं तरी महाराष्ट्राचं नुकसान करायचं, मुंबईचं नुकसान करायचं? काय बिघडवलंय तुमचं या मुंबईने आणि महाराष्ट्राने जो तुम्ही एवढा द्वेषाने बदला घेताय मुंबई आणि महाराष्ट्राचा? ह्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची तारीख ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने थेट विधानसभा अध्यक्षांना ताशेरे मारलेले आहेत की तुम्ही जो टाइम टेबल दिलेलं आहे ते काही मला पटणार नाही आहे. नवीन टाइम टेबल 17 तारखेला द्यावं आणि त्याचबरोबर 2 महिन्यात तुम्ही दिलं नाही तर 2 महिन्याच्या आत आम्हाला निकाल लावण्यासंदर्भात तुम्हाला नक्कीच. पण तुम्ही एक बघा, 1.5 वर्ष हे सरकार चाललं आणि जे 2 घोटाळे तुमच्या समोर आणले, स्ट्रीट फर्निचरचा 3रा स्कॅम आहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा 4था स्कॅम आहे, पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा 5वा स्कॅम आहे. 1.5 वर्ष ह्या घटनाबाह्य सरकारच्या खालती हे सगळे स्कॅम होत चाललेले आहेत, घोटाळ्यांवर घोटाळे चाललेले आहेत. आणि मी हवेतलं बोलत नाही, हे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे, आकडे आहेत आणि हे सगळे आतून आलेले आहेत, लोकांनी दिलेले आहेत मला आकडे. मुद्दा हाच येतो की आपण पाहिलं असेल, अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करतायत त्यांचा टाइमपास चाललेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने त्यांना एक दिलेलं दणका. पण हीच आता इच्छा राहील की लवकरात लवकर न्याय मिळो, कारण महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे आणि हे घोटाळे आपल्या लोकांसमोर येतात. किती अजून घोटाळे आम्ही सहन करायचे? किती अजून मुंबईची लूट सहन करायची? किती अजून महाराष्ट्राची लूट सहन करायची? जे रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट चालू होतं त्या बीटमध्ये फक्त स्थानिक कॉन्ट्रॅक्टरांना समावेश होता. बीटिंगसाठी बाकीचे पण जे मोठे मोठे आहेत त्यांना का नाही करत? मला वाटतं आपण पाहिलं असेल, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टर कोणी येऊ शकतो. मी पुन्हा एकदा सांगेन की कॉन्ट्रॅक्टरचं नाव मी आतापर्यंत घेतलं नाही आणि कधीच घेणार नाही, कारण हा लढा कोणी कॉन्ट्रॅक्टरवरून मला भेटावा ह्याच्यासाठी नाहीच आहे. मध्ये खूप निरोप आले पण मी एक सुद्धा भेटलो नाही, कारण सेटल होणारे हे आज मुख्यमंत्री कार्यालयात बसलेले, तिथे नाही, मातोश्रीत नाही बसत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे जे घोटाळे आहेत, ह्या घोटाळ्याची सखोल चौकशी आमचं जे सरकार येणार आहे, आता जेव्हा निवडणुका लागतील, हे सरकार बरखास्त झाल्यानंतर आमचं सरकार येईल आणि ज्यांना जेलमध्ये पाठवायचं असेल त्यांना आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण ही लूट तुमची आणि आमची, मुंबईकरांची, महाराष्ट्राची. ह्याच्यात पुढचं पाऊल आमचं अर्थात सीएजीला मी पत्र लिहिणार आहे. लोकायुक्ताकडे आमचं जाण्याची कारवाई सुरू झालेली आहे, कारण रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, हे कांजूरमार्गचा घोटाळा असेल. बघा ना तुम्ही, आता 2 जागा हे ना एकत्र करायला लागणार. लँड ॲक्विजिशनची कॉस्ट जी असते ठाणे जिल्ह्यात ती द्यायला लागणार, त्याचा मोबदला द्यायला लागणार. त्या जमिनी कोणाच्या आहेत नक्की, कोणाला किकबॅक्स मिळणार आहेत? 4 कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेमणार 4 डेपोज बांधायला, कशाला? ते कांजूरमार्गच्या ठिकाणी जिथे आम्ही इंटिग्रेटेड डेपो बनवत होतो, एकच डेपो झाला असता, एफिशियन्सी वाढली असती, वेळ वाचला असता, किंमत वाचली असती.
लोकायुक्ताकडे आणि कॅगकडे आम्ही ह्या रस्त्याच्या घोटाळ्यासाठी जाणार आहोत, आम्ही स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यासाठी जाणार आहोत. एकंदर पाहिलं असेल तर पूर्ण भ्रष्टाचारी सरकार आहे. खोक्यातून ज्या सरकारचा जन्म झालेला आहे ते सरकार, खोके सरकार हे जगप्रसिद्ध झाले. 33 देशांनी नोंद घेतली आहे. मला आता मी मध्ये कुठेतरी गेलेलो, त्यांनी विचारलं मला, ओ यू कम फ्रॉम द लँड ऑफ खोके सरकार. या contract संदर्भात आज राज ठाकरे यांच्या घरी मंत्री दादा भुसे आणि इतर अधिकाऱ्यांसमोर बैठक झालेली आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की ठाकरेंच्या घरातून आता मंत्रालय चालतं का, असा सवाल उपस्थित केलाय त्यांनी. नाही, मला वाटतं मी इतर विषयांमध्ये जाणार नाहीत. अनेक संघटना अनेक वेगळे विषय आणि अजेंडा घेऊन चालतात. मी ह्याच विषयावर फोकस करेन. मुंबईमध्ये असे अनेक प्रकल्प आहेत जे पूर्ण आहेत, मात्र त्याच्या उद्घाटनामुळे ते रखडलेले हो. आहेत. धन्यवाद, आपण हा विषय घेतलात. कालच मी ट्विट केलेलं, नवी मुंबईमध्ये मला वाटतं 3 की 4 महत्वाचे प्रकल्प आहेत. मेट्रोपासून कितीतरी वर्ष रखडलेले प्रकल्प जे आता 4-5 महिने होऊन पूर्ण झालेले आहेत. मला वाटतं एक बातमी अशी होती की मेट्रो जूनपासून तयार आहे, तरी पण घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही. ते सतत दिल्लीला जात असतात. मी त्यांना विनंती करीन की एक समारंभ दिल्लीत तरी ठेवा, एअरपोर्टला उतरल्यानंतर बटन दाबा आणि उद्घाटन करा. पण किती वेळ थांबायचं लोकांनी? आणि मूळ मुद्दा हाच येतो ना की ही इन्फ्रास्ट्रक्चरची काम आहेत, फ्लायओव्हरची काम आहेत. तुम्ही बघा, हल्ली बाथरूम पण जर आम्ही बनवले तर आमचे मोठे फोटो लागतात. कशाला? आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, पण पैसा पण हा जनतेचाच असतो. ठीक आहे, आमचं फलक लागू शकतं, पण तुम्ही वेळेत जर केलं तर ठीक आहे, रिबिन कटिंग करा, फटाके फोडा, जे काही करायचं करा. पण तुम्हाला वेळ नाहीये म्हणून उद्घाटन होणार नाही आणि जनता त्रस्त राहणार, जनता अडून राहणार. हा कुठचा न्याय झाला? Aditya, you mentioned about the Kanjurmarg issue. Now they are going to buy 2 plots in Thane Exactly. at exactly high cost. What prevents you from filing a PL and to stop this nonsense which is happening? I believe the most important thing for me as someone in the opposition is to expose the scams of this Koke Sarkar. The first thing that has come out in yesterday's newspaper is about the work that will start at Kanjurmarg for the Metro Line 6. Now, if you see, Metro Line 6 Kanjurmarg issue has been pending since almost 2020. We have been seeing this from day one, that this land belongs to Maharashtra, government of Maharashtra. We wanted an integrated depot of Metro Line 3, 6, 4 and 14, from where you could connect almost 3.5 to 4 crore people of Mumbai and MMR together, increasing the efficiency of metro, reducing the cost by almost 10,000 crores and reducing time being wasted on building this. Today what this illegal regime in Maharashtra has done, it has created one car depot in RA, which is against environment. The other car depot now at Kanjur, the cases have magically disappeared, the litigants have disappeared. The government of India suddenly feels that this land also belongs to the government of Maharashtra, when funnily enough, in Metro 3, government of India is a part of Metro 3. It is a stakeholder in Metro 3. And then 2 more land acquisition parcels will be taken up in Thane district. Now the question to be asked is, who own the land there? Who will get the kickbacks? And why spend so much money when you can actually have an integrated depot in Kanjurmarg itself? The question is about the pendency in Lokaयुक्त. As you said that you will be taking up this issue with the Lokaयुक्त, but we know that issue of pendency is there. So my question, it's a repeated question because every time I ask you why Aditya Thackeray Shiv Sena or Yuva Sena is not approaching court with this kind of cases, because every time you have said that we will approach, but since March you have not approached. Absolutely, because we have hope that we will exhaust other resources first before we approach the Honorable Court. We go to the Honorable Court only as the last means. We will approach the Lokayukta, Honorable Lokayukta and CAG on this. We have been raising this issue as elected representatives and we hope to get justice. Very soon you will see that this illegal regime will fall, will have to be dissolved. After the elections, when we form our government, we will pursue an investigation, a thorough, free and fair investigation in these cases. And we will punish whoever is corrupt in this. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना तुम्ही बरीचशी पत्र लिहिली होती या संदर्भात, स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याच्या बाबतीत ही पत्र लिहिली, काही उत्तरं आलेत त्यांच्याकडे? उत्तर आता थोडी येत असतात, कारण मी सांगितलं की ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मूव्ह करीन. पण त्या उत्तरांमध्ये एवढं गोल असतं की त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे जी आम्ही सतत सांगत आलेलो आहे की तुम्ही प्रशासक म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं आणि मुंबईकरांचं देखील ऐकणं गरजेचं आहे. नुसतं मंत्रालयातून किंवा मुख्यमंत्र्यांकडून जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर येतात त्यांना वेळ देतात आणि जनप्रतिनिधी किंवा माजी नगरसेवकांना वेळ देणार नाही, हे योग्य होणार नाही. तुम्ही प्रशासक म्हटल्यानंतर ते शहराचे प्रशासक आहात. जे आम्ही प्रश्न विचारतो ते जनतेसाठी विचारत असतो. आणि म्हणून जे मी सतत सांगत आलेलो की रस्त्याचा घोटाळा होता, आपल्याला आठवत असेल आम्ही जो मोर्चा काढला शिवसेना म्हणून महापालिकेवर, त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घ्यायला सुरू केली जस्टिफाय करत की हा घोटाळा कसा नाहीये.
नंतर जी शपथविधी घडली ते ठीक आहे, वेगळं आहे, त्याच्यात ती प्रेस कॉन्फरन्स लपली गेली. पण मूळ मुद्दा हाच राहतो की आता तुम्ही त्या प्रेसमध्ये जे बोलला आहात आणि ही जी टर्मिनेशन नोटीस दिलीत ह्याच्यात काय नक्की अंतर आहे. आणि परत एकदा सांगेन, जर ही नोटीस परत घेतली ह्याचा अर्थ हाच होणार की सेटलमेंट झालेलं आहे. आपण पत्रकार परिषद घेतली एक मिनिट, होती. एक मिनिट, हे म्हणून की बात. आदित्यजी, तुम्ही 2 मुद्दे घेतले, पण लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये टोल ही मुद्दा महत्वाचा आहे. उपमुख्यमंत्र्यांचं एक विधान आलं होतं की जड वाहनांकडूनच टोल घेतला जातो, दुचाकी, 4 चाकी, 3 चाकी याच्यातून टोल घेतला जात नाही, वसूल केला जात नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? आणि टोल मुक्त महाराष्ट्र भविष्यात आपल्याला बघायला मिळेल का? मी परत एकदा सांगेन, त्याच्यावर मी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यात आपण सगळे होतात आणि त्याच्यानंतर पण बोलीनच. पण आज जो टोलबद्दल मी बोलतोय हा तुम्हाला न कळत तुमच्या खिशातून, तुमच्या टॅक्समधून जो लुटलेला टोल आहे, हा मेट्रो लाईन 6चा असेल या रस्त्यांचा असेल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण आज तुम्ही जो टॅक्स भरता विश्वास ठेवून की ह्याच्यात भ्रष्टाचार होणार नाही, हा भ्रष्टाचार आपल्या डोळा देखत होत आहे. आणि तो आज या नोटिसा काढून किंवा तिथेच बनवून हे सरकार मान्य करत आहे. मला वाटतं हा खूप मोठा विषय आहे. एक मिनिट मागे जाऊन. डिस्क्वालिफिकेशन को लेकर महासुनवाई हुई, जहां पे सुप्रीम कोर्ट के अध्यक्ष ने काफी नाराजगी जताई जिस प्रकार से राहुल नाडकर फैसला ले रहे, उन्होंने समय सीमा तय करने की बात की. अब 2 महीने के भीतर इस पर फैसला लें. बिल्कुल, जो कार्रवाई शुरू है आज, अगर आप देखें तो स्पीकर साहब अभी सिर्फ स्पीकर नहीं है, अध्यक्ष महोदय नहीं है, लेकिन वो अभी ट्राइब्यूनल के रोल में काम कर रहे हैं. यही उम्मीद रहेगी कि वो फ्री और फेयर काम करें, लेकिन टाइम बाउंड काम करें, मर्यादित समय में काम करें, ताकि न्याय मिले. डिलेड जस्टिस इज जस्टिस डिनाइड जो कहते हैं, आज बात उसी पे आई है. अगर आप देखें तो 1.5 साल ये मामला चलता रहा है और उसी में ये सारे जो घोटाले हैं, जैसे कर्नाटक में 40% सरकार थी, हमारे यहाँ तो इस सरकार का पूरा जो जन्म है वही खोखे से हुआ है. 100% भ्रष्ट ये सरकार बनी हुई है. और बात यही होती है कि कितने दिन जो संविधान के खिलाफ ये कार्रवाई चल रही है इस सरकार की, ये सरकार भी नहीं मानता, मैं तो रजीम कहता हूं इसे, कितने दिन चलेगी. और हमें यही अपेक्षा है कि यहाँ के जो अध्यक्ष महोदय है वो जल्द से जल्द निर्णय ले, या फिर हम सीजे साहब के पास वापस जाने वाली है. आज अगर आपने कार्रवाई देखी तो स्पष्ट होगी कि उसमें भी जो नाराजी उन्होंने जताई है सारी जनता जता रही है. 6,000 कोटीचा प्रोजेक्ट होता, त्यातली 10% रक्कम देण्यात आली होती, मात्र कामाला अद्याप सुरू नाही झाली. नाही, ती अडली. आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर ऍडव्हान्स मोबिलायझेशन अडला. आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर साधारणपणे जो 8% आहे ना प्रॉफिट होणार होता अबव रिवाइज एस्टिमेट कॉस्ट, तो अडला. 1,000 कोटी आपण वाचवले मुंबईचे. कॉन्ट्रॅक्टरना फाईन देखील लावण्यात आला होता. काय आहे की फायदा नाही झाला म्हणून किकबॅक नाही मिळणार म्हणून काम सुरू नाही झालं. पण तुम्ही विचार करा, स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईचे रस्ते रखडून ठेवणं हे किती योग्य आहे. संदर्भातला प्रश्न आहे. मुंबईचे सुशोभीकरणासाठी ज्या ठिकाणी पद्धतीने तिकडे ऍडिशनल दिवे सुद्धा लावले जातात, पण आपल्या सरकारच्या काळामध्ये कोळसा निर्मिती, कोळसा चौकाचा प्रश्न उपस्थित झाला होता. आगामी काळामध्ये हे जे दिवे ऍडिशनल लावले जातील त्यामुळे मुंबईवरती वीज पुरवठा किंवा वीज निर्मितीचा संकट येऊ शकतो. त्याच्यावर हातात जे काही पेपर आलेले आहेत त्याच्यावर आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊच, कारण हे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली जो मोठा घोटाळा झालाय आणि हे G20चा पण, ते सगळे कागदपत्र हातात आलेले आहेत, त्याच्यावर लवकरच आपण बोलू. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसाची मुदत संपत आलेली आहे. काल बोलताना मंत्री छगन भुजबळ असं म्हणाले की मराठा समाजाच्या सभेसाठी जवळपास 7 कोटी रुपये कुठून जमवले असा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. कसं बघता उद्या जालन्यामध्ये जवळपास 150 एकरवर जरांगे पाटील कार्यकर्त्यांसमोर मी सभा घेत आहेत. परत एकदा सांगेन की मी जास्ती विषय दुसरीकडे नेणार नाही. हा विषय महत्वाचा आहे आणि आम्ही ह्याच्यावर बोलत असतोच. आता पण मी छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना ह्याच्यावर बोललो होतो. नुसतं एकच आहे की ह्याच्यात खरा जनरल डायर कोण, लाठीचार्ज करणारा, हे पण आम्हाला कळलं नाही. खारघरचा रिपोर्ट सादर झालाय, समोर कधी येणार. पण आज मी परत एकदा विनंती करेन आपल्याला की हे 2 महत्वाचे विषय आहेत. कारण मी जे काही आधीपासून, म्हणजे एकतर विषय कांजूरचा आम्ही महाविकास आघाडी सरकार असल्यापासून, आणि दुसरं म्हणजे ह्या जानेवारीपासून आम्ही ओरडत आलेलो आहेत आणि मी आपले आभार मानतो की आपण पण तेवढंच ह्याला वेळ आणि स्पेस देत आलेला आहात. कारण हा विषय जरी हे वरती घराघरा फिरणारे मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांच्या दुनियेत खुश असतील कॉन्ट्रॅक्टर्सच्या आणि बिल्डर्सच्या, हे विषय आपल्याला रोज भेडसावणारे विषय आहेत. हे विषय आपल्या टॅक्समधून विषय होणार आहेत. हे विषय आपल्याला खड्ड्यात घालणारे विषय आहेत आणि म्हणून हा विषय खूप महत्वाचा आहे. रस्त्यांचा घोटाळा आणि कांजूरमार्गची जागा, मी पुन्हा एकदा सांगेन की आज महाराष्ट्राचे 10,000 कोटी वाचू शकतात. 3 तरी कार डेपो ह्या कांजूरमार्गला 102 एकरमध्ये होऊ शकतात. कदाचित त्यांचा हा विचार असेल की कांजूरमार्गमध्ये पण एक छोटं स्टेशन करावं आणि उरलेली जी जागा आहे ती बिल्डर मित्रांना ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या नावाखाली देऊन टाकायची.
त्यांचं म्हणणं 15 हेक्टर जागेतच ते पण 102 एकर असताना तुम्ही कशाला 15 हेक्टर म्हणजे बाकीचे काय बिल्डरांच्या घशात घालणार आहे का? त्यांनी मेट्रो 4 आणि बाकीच्यांसाठी तर ठाण्यात घेत आहेत. मूळ मुद्दा हाच आहे की चला ठाण्यात तुम्ही चारी करायच्या ठाण्यात चारी करा, पण एकत्र जर केलं तर एका नोडल पॉईंट मधून तुम्हाला 3.5-4 कोटी जनतेला केटर करता येतं, तेवढी जनता जोडता येते. मुंबई ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आणि MMR प्लस रिपेअर मेंटेनन्स सगळं एका ठिकाणी येतं. तिथूनच BSTचं तुम्ही डेपो करू शकता. अर्बन प्लॅनिंगच्या माध्यमातून तुम्ही हे काम घडवू शकता. उरण हे ठिकाण आहे जे देशातलं सगळ्यात जास्त वायू प्रदूषण असलेलं ठिकाण आहे असं हे घोषित झालं आहे आणि आपण देखील पर्यावरण मंत्री आज मुंबईतला स्मॉग बघा. I just want to ask you one question. The law and order situation under this government has gone for a toss. This morning in Kashmir, during daylight, somebody came to open fire at the shopkeeper. And recently, Hotel Marine Plaza at Marine Drive, prime location, costing about 500 rupees. Because with pressure from the underworld, tapes are there, that hotel is sought to be taken over by some vested interests for 8 lakhs. A hotel with 500 rupees, tremendous pressure is being put. But what is more important is that despite the Habib Trust going to the Mumbai police to complain about the underworld's threat, nothing is being done by this government. No, I think if you see in a government where MLAs who fire their guns in police stations and can show their guns in a Ganpati Bappa Mironuk, in a place where you have ministers who abuse women and women MPs and still there's no action taken on them, in a government under where one MLA's son is caught on CCTV kidnapping someone and there's no action taken on them, what justice and what law and order do we expect? Last शेवटचा प्रश्न. पाठीमागच्या 3.5 महिन्यापासून राज्यात पाऊस नाही, सगळीकडे दुष्काळाचं सावट आहे, धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा कमी झालेला आहे. उद्योगांना सुद्धा पाणी पुरवठा चालू आहे, कुठेतरी बंद करणं, आरक्षित करणं गरजेचं आहे. मात्र सरकार निर्णय घेत नाही, शेतकरी संकटात आहे, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे. काय सांगाल? हे सगळं आम्ही विचारतो तेव्हा सरकार परदेशी दौऱ्यावर पळतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.